विद्यार्थी मित्रांनो, आज 10 सप्टेंबर आणि आज महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा जी आर आलेला आहे. जी.आर. आपण पहिले समजून घेऊया. तुम्ही पोलीस भरतीची तयारी जर करत असाल तर चॅनलला पहिली गोष्ट सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. कारण की जर बघितलं तर सगळं अपडेट पोलीस भरतीचं जेही काही अपडेट आहे तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचायला पाहिजे, याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा मित्रांनो, तारीख आहे 10 सप्टेंबर 2025. बघा इथं 10 सप्टेंबर 2025 चा जी.आर. आहे. चेक करा. जी.आर. मध्ये जर बघितलं तर हा जो पॉइंट आहे याच्या अगोदरच्या जी.आर. मध्ये पण उल्लेख केलेला आहे या पॉइंटचा. बघा चेक करा. 2022 पर्यंत 2022 आणि 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा, म्हणजे ज्यांचं वय तिला आपण म्हणू शकतो वयोमर्यादा ओलांडलेले असे उमेदवार आहे पोलीस भरतीसाठी. चेक करा. ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. हे तर याच्या अगोदरच्या जी.आर. मध्ये पण होतं. पण जे काही आपले बांधव आहे ज्यांचं लक्षात ठेवायचं की 23च्या नंतरचे म्हणजे 24 आणि 25 मध्ये यांचं वय ओलांडलं होतं, वयोमर्यादा तिथं आपण म्हणू शकतो ओलांडली होती. याही उमेदवारांना आता दिलासा मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की 2022 आणि 23 या विद्यार्थ्यांना ते सवलत दिलीच होती. पण आता लक्षात ठेवायचं की 2025 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला काय मिळणार आहे, दिलासा मिळणार आहे. कारण की आता सर्वांना तिथं फॉर्म भरता येणार आहे. 2022, 2023, 2024 आणि 2025 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा, ज्यांचा कमाल वयोमर्यादा ओलांडलेले आहे अशा उमेदवारांना एकच वेळची बरं, आता ही एक वेळची विशेष संधी तुम्हाला मिळाली आहे मित्रांनो. या संधीचं सोनं करा, कारण की ही शेवटची संधी आहे, असं लढा. ओके, चेक करा. तर अर्ज तुम्हाला सादर करता येणार आहे. हेच या जी.आर. मधला एक विशेष आणि महत्वाचं पॉइंट होतं. मी तर परत म्हणेल की महाराष्ट्र शासनाचं खूप खूप कौतुक, धन्यवाद. सर्व विद्यार्थी आता फॉर्म भरतील, व्यवस्थित फॉर्म भरा. आणि फॉर्म कधी भरायचं, काय भरायचं याच्यासाठी मी लगेच आता संध्याकाळी एक मोठा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तिथपर्यंत वाट पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.